आज मी हा व्हिडिओ शूट करतोय कारण दरवर्षी कांद्याचा भाव पडला की शेतकऱ्याच्या घरात जेवण कमी होतं. कारण तो शेतकरी जो उन्हातान्हात पावसात वाऱ्यात उभा राहून कांदा पिकवतो तोच शेवटी रडतो आणि त्याचं रडणं मात्र कोणालाच दिसत नाही. हा व्हिडिओ फक्त कांद्याबद्दल नाही, तो आहे त्या शेतकऱ्याबद्दल जो कधीच तक्रार करत नाही पण दर घासात तुमचं पोट भरत राहतो. बाबा, तुमचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मेंगडे. शिवाजी मेंगडे. ज्ञानेश्वर शिवाजी मेंगडे. हे कांदा तुमचं आहे का? हा, किती कांदे आहे अख्ख? 1 एकर असेल. 1 एकर. किती महिन्याचं पीक असते? किती महिन्याचं असते? 5 महिने लागतात. 5 महिने लागत आहे का? आता उन्हाळ्याचं 4च महिन्यात निघतात, हा, पण पावसाळ्यात झालं 5 महिने लागतात. 4 महिन्यात 3.5 ते 4 महिन्यात. 3.5 ते 4. खत पाणी कसे असते त्याला? खत पाणी पहिला डोस आंबवण्यावर. आंबवण्याला. आणि दुसरा डोस खुरपल्यावर. खुरपल्यावर द्यायला लागतो. तुम्हाला कांदा लावायला कोणी शिकवलं? बाबा आम्ही पहिल्यापासूनच शिकलो, आपल्याला हळूहळू करायला लावायला. कोण शिकवणार आम्हाला? तुम्हाला दाखवलं नाही कोणी असं लावायचं? आमच्या म्हाताऱ्यांनी दाखवलं ना आम्हाला. तेव्हापासून चिखलातच कांदा लावायचा. तेव्हापासून लावतो चिखलातच कांदो. आता नवीन ट्रॅक्टर ते आलंय ते वापरते नाही का? नाही नाही, त्याने काय नुकसान होती का फायदा होत त्याचा काही? अजून आमच्याकडे ट्रॅक्टरच नाही आले ना ते. निघालाच ना आता ट्रॅक्टर. हा लावायचं निघालं, पण आपल्याकडे कुठे आलं अजून? आपल्याकडे नाही आलं. मग तर बाया लावतेच ना. आता लावतो अजून पुढचं काय लावणार आहे? हा, मग आता हाय ते लावतात, तिथून पुढचं नाही लावणार. इथून पुढचे नाही लावायचे. मग तेव्हा ट्रॅक्टरच लागल. तुम्हाला कधी असं कोणी म्हणलं नाही का बा तुमचं कांदा आता वाया गेल्या, पीक सोडून द्या, त्यावेळेस तुम्ही काय करता? आम्ही काय करणार? मी बोला कांदा माझ्या नाव करून देते का एवढे? खत औषध घालणार, प्रयत्न करताना करणार, प्रयत्नांना कधी पण यश येतं. मग पैसे झालं नाही झालं तर नाही झालं, त्याला आपला आपलं चांगला करून घ्यायचं. मग आपलं नशीब. माल पिकवायचं आपल्या हातात असं, बाजारभावाचं काय आपल्या हातात आहे. ते खतांची नाव बी मला नाही माहित, पोऱ्याला माहिती आहे. बरोबर. मी काय फवारणी वगैरे आपते नाही आपण काय टाकू. हा, फक्त खताची डोस द्यायची म्हणला सोमवारी. आमचे आहे ना 1 एकर वरती कांदा. हा. खताचे डोस द्यायचे आणि भरून काढायचं. लागवड झाली 5-6 दिवस झाले. याच्या आधी शेणखत विणखत टाकायला लागत असं मग त्याला? नाही शेणखत नाही, आमचा बहुतेक हे डोस आणि शिपणी. समजलं का? 3 लाख नाही. मग वही हा किती? 3 वर्ष कमी. 100ला म्हणजे 97 वर्ष. जास्त झालं असेल. हा हे आमदार आपलं पहिलं निवडून आलं का, हा, तेव्हाचा फोटो आहे. तवाच फोटो आहे काय? 100 होऊन गेले. मोकर वय मग माय तुम्ही बरोबरच इथं नाही आपल्या इथे कोण. तुम्हीच सगळ्यात मोठे गावातून काय मग? कोणला विचार. तुमच्या वेळेस पिकाला बाजार होता का नाही कांद्याला? बरं होतं यंदा, बरं होतं. यंदा होता काय? इथून माग वयाचं जागदागी एखाद्या वाडला फार फेले जायचं, एखाद्या वाडला बराकी साडायची. मस्त नुकसान व्हायचं जास्त. होत नाही का? एक चालतंय अख्खी बराकी 300 बीसीची खराब झाली आजो. का? उचलली आतमध्ये सडली असेल पाण्याने. आणि बाजारही नसती एखाद्या वाडला. ते कुठे यंदा देवा? चांगली बाजार होती. 400च्या कमी होती, काही पुढे उभी होती 500 पर्यंत. मग मागच्या वेळेस किती बाजार भेटली तुम्हाला? मागच्या वेळेस किती बाजार भेटली? 500 पर्यंत 250 पुढं. 250 पासून पुढं. टप्प्याटप्प्याने पाठवता का एकदम माल पाठवून? 10 12 पिशा लावायच्या. हा, काही कसं जातात, काही कसं जातात. पर 250 पण खाली नाही गेले. आता एवढी यंदा मेहनत. चांगलं पैसे झाले. हा, आता एवढी मेहनत करतात, याला जर बाजार नाही भेटलं काय मेहनत मग साधी काय. आणि याला बाजार नाही भेटलं मग काय हा डब्यात
ठेवायला लागत असतील तुम्हाला कांदा का नाही? पदर जातात काही टायमाला हा. बरं होतं कसं आहे आपलं. कधी भेटतो कधी नाही भेटत. आता या वर्षी भेटला, तिच्या गेल्या वर्षी नव्हता. द्या ना बाहेरचं जाऊन आमचं भांडवल फिटून आम्हाला आमचा मोबदला भेटला बाद झाला. तुम्ही ज्यावेळेस कांदा करता त्यावेळेस हाच विचार करता काय कांद्यावरच आपलं होणार आहे सगळं, का दुसरं काही नाही नाही, ऑप्शन? दुसरा आहे ना ऑप्शन. दुसरं काही नुसतं ठेवायचं कांद्यावर काय होतं. झाले काय कांदे एवढे पैसे मिळून देणार दुसरं पीक आहे का एखादं का हाय, नाही ना. कांदाच आहे फक्त. कांदाच आहे. जे काय पैसे होते ते कांद्यानीच होतात सगळं. पहिला महत्वाचा कांदा आहे, मग धनामिती आली, पण धनामितीला जास्त भांडवल लागत. कांद्याला कसं कांदा आहे पीक असं टिकण्याचं आहे. ते टिकण्याचं 4 महिने आहे. पण राहू हा शकतं, तसं नसलं धनामिती बाजार तरी. आज बाजार नाही टिकत नाही. दिली सोडून, तसं कांदा 4 महिने काढून ठेवला बाराखीमध्ये तरी कधी ना कधी त्याला बाजार भेटतो. नाही 2 महिन्यांनी बाजार वाढला तर शेतकऱ्याच्या अपेक्षा असतात 3 महिन्यांनी वाढन, 2 महिन्यांनी वाढन. आज 250 तर उद्या काय 300 होईल. शेतकऱ्याचं अपेक्षावर जीवन अपेक्षा आहे. असते, अपेक्षावर जीवन आहे शेतकऱ्यांचं. अपेक्षा नसेल तर काय आहे? आता एवढा- अपेक्षेसाठीच सगळं करतात. एवढा खर्च करतात म्हणजे असं मनात काय असं संकोच वाटत नाही का बुवा, एवढा खर्च केलाय पुढे पैसे होतील का नाही? मग मग दागदुग असतेच दागदुग ना, असतेच ना. आज 40,000 गुतावलीत, पण आपल्याला अपेक्षा काय कमीत कमी 20 तरी भेटले पाहिजे ना आपल्याला त्याच्यातून. जर 20च नाही भेटले आणि पूर्ण अंगावर चाललं तर काय करायचं आम्ही? सगळं अंगावर आल्यावर तोट्यातच सगळा व्यवहार. सगळा व्यवहार तोट्यातच आहे ना. तुमच्या मालाला बाजारभाव भेटलाच पाहिजे. बाजारभाव नसन, मजुरी जास्त वाढली, मजुरी द्यायला पण परवडत नाही आज. बाकीच्या वेळेस ती आधी इथून माग कांद्याचा बाजारभाव ठरायचा, त्या मानाने आता तुम्हाला भाव वाढल्यासारखं वाटतोय का कमीच आहे अजून? भाव वाढल्यासारखा आहे. उलट कायमस्वरूपी जरी असा भाव राहिला तरी शेतकरी सुखी होईल. आणि भाव- 200च्या पुढून भाव हा. काय नच कांद्याचा. हा, कांद्याला कांदा 200च्या पुढे पिकं बाजार परवडतं. भेटले तरी शेतकरी चुकीचे. आधी आतमध्ये आल्यावर बाजार आम्हाला परवडत नाही. 20नीच गेलं पाहिजे, 15नी 10नी काय पैसे होतात का कांद्याचे? तुम्हाला असं वाटतच नाही का बुवा, आपल्या मालाची एवढी एवढी किंमत केली त्यांनी का काय? वाटतच ना. एखादा माणूस समजा तुमच्या पुढे म्हणत असं एवढ्या निधी, मग तुम्ही काय करता का नाही? ते म्हणता का नाही? हा मग त्याला खर्च आहे तेवढा. पिशवीत झाली, मोकळी पिशवीत झाली 20 रुपये आणायची म्हटली तरी. रिकाम्या पिशव्या बाजारात आपण गेल्यावर आणायला मार्केटला पिशवीला 20 रुपये खर्च आणि त्याला भाडं 30 रुपये देणार आपण मार्केटला न्यायला. आपल्याला मागे शिल्लक तर राहिलं पाहिजे ना. कमीत कमी एका गोणीमध्ये आपल्याला मागे एका 400 ते कांद्याला 10 500 रुपये. हात लागते. मग 10 वेळा बराकीत टाकायचं, काढायला कष्ट उपटायचे, काठायचे, बराकीत टाकायचे, प्लस भरायचे. इथून मार्केटला न्यायचं. तिथं माणसाची बाजार नाही भेटला मग रोजंदारी सुद्धा. जर माणूस रोजावर जाऊ शकतो तर तिथं रोजंदारी नाही भेटणार. तिथून माणूस दुःखी होऊन येतो. आपल्या कांद्याला बाजार नाही भेटला मग काय करणार आहे शेतकरी? शेतकरी दुःखीच आहे ना. बाजार भाव भेटला आपल्या कांद्याला चांगला चढून बाजार. एखाद्याचं वकाल शेजारी असेल ते बारीक असेल त्याला बाजार कमी भेटल्यावर शेतकरी काय म्हणतो आपला कांदा सर्वसाधा म्हणून आपल्याला 2 रुपयाने जास्त भेटले. आपण पुढच्या वेळेस प्रयत्न करतो ना त्याच्या सारखाच कांदा पिकावला पाहिजे. अजून पण तो चांगला माल कसा होईल? पण तो शेतकरी खरं बोलत नाही. आपण काय औषध वापरले ते तो आपण प्रेमाने पोटी विचारायला जातो. शेतकरी कधीच खरं बोलत नाही का मी हा वापर केला या खताने हे पीक चांगलं झाले माझं म्हणून. गुप्त पद्धतीने हा. औषध फवारणी करतात, मग सांगत नाही लोकांना. सांगत नाही. तुमच्या काय अपेक्षा आहे? पैसे झाले तुम्ही काय करणार? झाले पैशाचं पुढच्या पिकाला भांडवल होईल, पोरांच्या शिक्षणाला उपयोगाला येईल. पोरांचे पैसा काय किती झाला तर पुरतो का? नाही पुरत. भाव भेटला तर चांगलंच आहे ना कांद्याला. मग पोरं आल्यात मोठी झाल्यात म्हणलं शिक्षणाला खर्च लागतो. नाही झाले हो मग मग कसं नाही होणार? आता एवढा आपण कष्ट केल्यात म्हटलं 2 रुपये भेटतीलच ना. अजून काय पोरांची लग्न करायची, त्यांना घरं बांधायची. मग पैसा उपयोगाला लागणारच पुढे तरी.